सीजेपी कडून 5 सप्टेंबरला दिल्लीमध्ये शांततापूर्ण मोर्चाची घोषणा देण्यात आली आहे। 25 जुलैला सरकारने दिलेली आश्वासनं पाळली नसल्याचा सीजेपीचा आरोप आहे। इंडिया गेट पासून नवी दिल्ली पोलीस मुख्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे। नीट पीडितांच्या कुटुंबियांसह पोलीस अत्याचाराचे पीडित मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत आणि 18 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयानं एफआयआरची यादी मागूनही सरकारनं स्पष्ट आश्वासन दिलं नसल्याचा दावा देण्यात आलाय। सरकारनं शब्द पाळावा अशी प्रमुख मागणी सीजेपीची आहे। विद्यार्थी, युवा संघटना आणि देशभरातील तरुणांना 5 सप्टेंबरला मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन सीजेपी कडून करण्यात आलंय। तर नवी दिल्ली मुख्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे। 5 सप्टेंबरला दिल्लीत सीजेपीनं मोर्चाची आंदोलनाची हाक दिलेली आहे। अगदी शांततापूर्ण हा मोर्चा निघणार आहे। सरकारनं दिलेलं आश्वासन पूर्ण केले नाहीयेत असा आरोप सीजेपीनं करण्यात आलेला आहे। सरकारनं आश्वासनं पाळली नसल्याचा सीजेपीचा आरोप आहे आणि त्यामुळेच 5 सप्टेंबरला सीजेपीचं आंदोलन असणार आहे। आपण थेट अपडेट जाणून घेऊयात प्रतिनिधी भरत मोहोळकर यांच्याकडनं। भरत, आपण पाहतोय सीजेपीनं पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिलेली आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? यामिनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीजेपीने जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाचा शेवट करताना 25 जुलैला शासनाकडून काही त्यांना आश्वासनं देण्यात आली होती। ही आश्वासनं सरकारने पाळली नाहीत असं म्हणत आता कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने देशभरामध्ये एक अत्यंत मोठं आंदोलन उभा करण्याचा निर्णय घेतलाय। 5 सप्टेंबरला शिक्षक दिन आहे आणि या दिवशी इंडिया गेट ते दिल्ली पोलीस मुख्यालय आहे या दरम्यान हा अत्यंत महत्त्वाचा असा मोर्चा असणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मोर्चाचं नेतृत्व नीट पेपर फुटीनंतर ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती त्या आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नातेवाईक आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलीस हल्ल्यामध्ये, पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये, पॅलेट गनच्या हल्ल्यामध्ये जे तरुण जखमी झालेले होते त्या तरुण हे या सगळ्या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये 5 सप्टेंबरला देशव्यापी मोर्चाची हाक दिलेली आहे। धन्यवाद।